तर नमस्कार मित्र, आज आहे आपण कळसच्या वरतीच्या साईडने 3 टावरपाशी. तर बघू शकता इथला नजारा किती छान आहे, एक नंबर. तर काही इकडे खालती इकडं या झाडापाशी कळस गाव आहे इकडे. तर इथं वरती पेट्रोल पंप पण आहे. तर आता संध्याकाळची वेळ आहे, नजारा पण खतरनाक आहे गाईस, बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. तर आपण आलेलो आहे तिघंजण वरती, तर जाऊ आता वरती. तर बघू शकता इथं कंठी आवळीचं एक झाड आहे जंगलामध्ये. तर त्याचा पालवी पण छान आहे, कारण आता पाऊस चालू असल्यामुळे छान असं हिरवगार वातावरण झालेलं आहे, खतरनाक. तर इकडं बघू शकता तुम्ही डोंगर, छान डोंगर आहे गाईस, गवत पण हिरवगार आहे मस्तपैकी, एक नंबर. बघू शकता तुम्ही गवत एक नंबर आहे गाईस, छान असं हिरवगार झालेलं आहे. तर इकडं गाईस आपली प्रवरा नदी पण आहे इकडं, बघू शकता तुम्ही. इथून थोडी अजून थोडं वर जावं लागेल, इथं थोडं पाणी दिसत आहे, बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. तर इकडं डोंगर आहे खतरनाक. तर आता संध्याकाळ असल्यामुळं काही डोंगर झूम केला एवढा खास दिसत नाही, पण इकडं बघू शकता खूप छान असा डोंगर आहे. तर इकडे बघू शकता छान असा नजारा आहे गाईस, एक नंबर. तर काही विषय नाही गाईस. तर मित्र आपण वर आलेलो, तर इथून बघू शकता तुम्ही प्रवरा नदी. तर आता अंधार पण झालेला आहे गाईस, तरी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे मी. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून. इकडं अकोले आहे, पण थोडा इथं अंधार झाल्यामुळं काही दिसत नाही गाईस. तर जायचं आहे आपल्याला इकडे, कारण की भरपूर असा अंधार पाडण्याची आता हे झालेलं आहे, कारण पाऊस पण आलेला आहे. तुम्ही बघू शकता इकडं पूर्ण असा पाऊस आलेला आहे, त्याच्यामुळं आपल्याला जावं लागेल, कारण की आपण छत्री पण आणलेली नाही आहे. तर जाऊ आता खाली आपण. ब्लॉग आता इथं संपवू. नवीन असाल तुम्ही तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत बाय बाय.